नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमरवीर एक्सपर्ट ट्रेनर. आज आपण जावाच्या माध्यमातून रिपोर्ट्स कसे तयार करायचे हे शिकू. बऱ्याच जणांना जावामधून रिपोर्ट्स कसे तयार करायचे ह्याच्याविषयी खूप शंका असतात किंवा ते खूप डिफिकल्ट वाटतं. आज आपण हे सोप्या पद्धतीने कसं करायचं हे शिकू. मला बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आल्या की सर तुम्ही जावा आणि रिपोर्ट्स म्हणजे .नेटमध्ये रिपोर्ट्स करणं खूप सोप्या प्रकारे शक्य आहे, पण ते जर जावामध्ये करायचं म्हणल्यावर थोडंसं अडचण येते मुलांना. तर आज मी सोप्या भाषेत जावामधून रिपोर्ट्स कसे तयार करायचे ते आपण आज बघणार आहे. त्यासाठी आपल्याला काही टूल्सची आवश्यकता असेल. मी ज्या बेसिक रिक्वायरमेंट सांगेन त्या तुमच्याकडे उपलब्ध असणं तुमच्या मशीनवर खूप गरजेचं आहे. एक तर ZDK पाहिजे तुमच्याकडे. ZDKचं व्हर्जन 1.8 किंवा वरचं. त्यामध्ये नेटबीन्स पाहिजे 7 किंवा अबोव. आय रिपोर्ट्स पाहिजे. आय रिपोर्ट्स जर नसतील तर प्लगइनची मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. याशिवाय आपल्याकडे कोणताही एक डेटाबेस पाहिजे. मी सध्या MySQL वापरतोय म्हणून मी तुम्हाला सध्या MySQL रिकमेंड करेन. आणि आपल्याला जास्पर रिपोर्टसाठी काही एक्स्ट्रा प्लगइन्स डाउनलोड करून घ्यावे लागतात. जार फाईल डाउनलोड करून घ्याव्या लागतात. त्या डाउनलोड करून घ्यायच्या. त्यांची नावं खालीलप्रमाणे: जास्पर रिपोर्ट्स 5.6, कॉमन लॉगिंग 1.0, कॉमन डायजेस्टर 1.7, कॉमन कलेक्शन्स 3.2, कॉमन बेनिक्युल 1.8. या फाईल डाउनलोड करून घ्या, कारण ह्या बेसिक फाईल्स आहेत ज्या की रिपोर्ट्स तयार करताना आपल्याला गरजेच्या आहेत. आपण काय करणार आहोत यात बेसिकली समजून घेऊया. माझ्याकडे काही कोड तयार आहे, तो मी डायरेक्ट वापरणार आहे कारण आपल्याला वेळ कमी असतो. आपण सुरुवातीला एक टेबल तयार करू MySQLमध्ये, जो की मी ऑलरेडी तयार करून ठेवला आहे. तुम्ही टेबल तयार करून ठेवा. आता माझ्याकडे जो टेबल तयार आहे त्याचं नाव आहे MySQLमध्ये EMP नावाचा हा, आणि याचा डेटा बेस जो आहे तो आहे DBEMP. या DBEMPमध्ये EMP नावाचं मी टेबल तयार करून ठेवलं आहे. त्यामध्ये साधारणतः माझ्याकडे 2 रेकॉर्ड अवेलेबल आहेत. तुम्ही क्रिएट टेबल, नवीन टेबल तयार करू शकता. टेबल कशी तयार करायची हे तुम्हाला बेसिकली माहितीच आहे. आपण ह्या टेबलमधल्या डेटाचा रिपोर्ट्स आपण जास्पर रिपोर्ट्स आहे जावामधून दाखवणार आहोत. आपली पहिली रिक्वायरमेंट होती ती आपण फुलफिल करून घेतलेली आहे असं समजून घ्या. क्रिएट द टेबल फ्रॉम विच यू वॉन्ट टू डिझाईन द रिपोर्ट, म्हणजे आपल्याकडे एक टेबल ऑलरेडी तयार आहे. दुसरी रिक्वायरमेंट आहे डाउनलोड रिक्वायर्ड प्लगइन्स अँड जार फाईल्स फॉर आय रिपोर्ट्स अँड ॲड इन लायब्ररी ऑफ प्रोजेक्ट. आता सर्वसाधारणपणे मी इथं जार फाईल डाउनलोड करून घेतलेल्या आहेत बघा. माझ्याकडे ह्या डाउनलोड केलेल्या जार फाईल आहेत. तुम्ही डाउनलोड करून घ्या, एका कुठल्या तरी फोल्डरमध्ये ठेवा. त्यानंतर आय रिपोर्ट्ससाठी लागणाऱ्या पण NBM फाईल असतात, त्या NBM फाईल असतात त्या डाउनलोड करून घ्या. आता ह्या तुमच्या नेटबिन्सला कशा असाईन करायच्या यात तेवढं मी तुम्हाला शिकवतो. डाउनलोड आपली दुसरी स्टेप, तुम्ही एक प्रोजेक्ट ओपन करू शकता. सुरुवातीला टूल्समध्ये जा, प्लगइनमध्ये जा. प्लगइनमध्ये गेल्यानंतर इन्स्टॉलमध्ये जा, डाउनलोडवरून जा, ॲड प्लगइन म्हणा. ॲड प्लगइन म्हटल्यानंतर जिथे तुमच्या आय रिपोर्टच्या प्लगइन्स आहेत, आता माझ्याकडे डाउनलोडमध्ये आय रिपोर्टच्या ह्या प्लगइन्स आहेत. ह्या प्लगइन्स सर्वचे सर्व कंट्रोल बटननं सिलेक्ट करून घ्या. ओपन म्हणा. ओपन म्हटल्यानंतर आता इथं माझ्या इथं मेसेज आला आहे, प्लगइन्स आय रिपोर्ट डिझायनर इज ऑलरेडी इन्स्टॉल्ड, म्हणजे माझ्याकडे ह्या ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहेत. जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथे लिस्ट येते आणि इथे इन्स्टॉल बटनवर क्लिक केल्यानंतर ते इन्स्टॉलेशनला सुरुवात होते. त्यासाठी साधारणतः 5-10 मिनिट जातात. तेवढा वेळ तुम्ही इन्स्टॉलेशन पहा. नंतर इन्स्टॉल झाल्यानंतर हे क्लोज करा. क्लोज झाल्यानंतर आपला हा प्रोजेक्ट सपोज असेल तर यामध्ये लायब्ररी नावाचं एक सेक्शन आहे. या लायब्ररीमध्ये राईट क्लिक करा, ॲड जार फाईल म्हणा. सध्या मी जिथे प्रोजेक्ट ओपन करणार आहे तो माझा EMP ॲप नावाचा प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये मी रिपोर्ट्स तयार करणार आहे. मग इथंच लायब्ररी सेक्शन आहे, तिथं राईट क्लिक करून ॲड लायब्ररी, ॲड प्रोजेक्ट आणि ॲड जार फाईल पैकी ॲड जार फाईलला क्लिक करा. माझ्याकडे रिपोर्टसाठी लागणाऱ्या जार फाईल होत्या, ॲप ड्रायव्हर सॉफ्टवेअरमध्ये मी रिपोर्टसाठी लागणाऱ्या जार फाईल ठेवलेल्या आहेत, त्या सिलेक्ट करा. कंट्रोल दाबून जार फाईल सिलेक्ट करा सर्व मगाशी पाहिलेले आपण.
आणि ओपन होणार. ओपन म्हणल्यानंतर तुम्हाला लायब्ररी सेक्शनमध्ये त्या जार फाईल आलेल्या दिसतील. एवढी बेसिकली इन्स्टॉलेशनची प्रोसेस आणि प्लगिनची प्रोसेस तुम्ही करून घ्या नेटबीन्समध्ये. त्यानंतर आपण रेडी झालो आहोत रिपोर्ट्स तयार करण्यासाठी. आता चौथी जी क्रिएट द GUI फॉर्म विथ मेनूज और बटन्स बाय विच वी कॅन डिस्प्ले रिपोर्ट्स. आपण एक बटन तयार करून घेऊया, फॉर्म तयार करून घेऊया. त्याच्या सहाय्यानं आपण रिपोर्ट डिस्प्ले करणार आहे. मी ऑलरेडी एक फॉर्म तयार करून घेतला आहे, ज्यामध्ये फॉर्म आणि रिपोर्ट्स असे 2 मेनू घेतलेत. रिपोर्ट्समध्ये स्टुडंट रिपोर्ट आणि एम्प्लॉई रिपोर्ट असे 2 मेनू आयटम घेतलेले आहेत. या मेनू आयटमवर क्लिक केलं की EMP रिपोर्ट्स मला डिस्प्ले झाला पाहिजे असं मी प्रोग्राम करणार आहे. तर सर्वसाधारणपणे मी GUI फॉर्म पण डिझाईन करून घेतलेला आहे. आता आपण चौथ्या स्टेपकडे वळू. डिझाईन द रिपोर्ट विथ जास्पर रिपोर्ट इन नेटबीन्स. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, जो की आता मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही रिपोर्ट्स करायला ॲबल राहा. समजा सोर्स पॅकेजमध्ये EMP ॲपमध्ये आपल्याला मी EMP फॉर्म हा डिझाईन केला. सुरुवातीला मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की EMP फॉर्ममधून डेटा कसा स्टोअर करायचा. हा रिपोर्ट शोचा फॉर्म सध्या GUI फॉर्म, ज्याच्यामध्ये आपण रिपोर्ट्स दाखवणार आहोत. आता आपण रिपोर्ट तयार करणार आहे. त्यासाठी काय करायचं, EMP ॲपमध्ये राईट क्लिक करा. EMP ॲपमध्ये राईट क्लिक केल्यानंतर न्यू रिपोर्टमध्ये जा आणि इथं एम्प्टी रिपोर्ट्स म्हणून ऑप्शन असेल. जर इथं हा ऑप्शन नसेल तर अदरमध्ये जायचं. अदरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारणपणे इथे रिपोर्ट नावाचा ऑप्शन दिसेल. रिपोर्ट नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन एम्प्टी रिपोर्टला सिलेक्ट करा आणि नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हटल्यानंतर तो विचारतो रिपोर्टचं नाव काय द्यायचं आहे. सध्या मी EMPचं रेकॉर्ड देतो आहे म्हणून मी नाव देतो RPT रिपोर्ट. नाव काय देतो मी RPT रिपोर्ट. हे नाव दिल्यानंतर फिनिश बटनवर क्लिक करा. फिनिश बटनवर क्लिक केल्यानंतर सर्वसाधारणपणे तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. सुरुवातीला जर तुम्ही हे करत असाल तर कदाचित तुम्हाला हे दिसणार नाही. यावेळी इथे वेगळ्या प्रकारचे स्क्रीन वेगळ्या प्रकारचा आयकॉन दिसेल. त्यावेळी काय करायचं, फक्त विंडोजमध्ये जायचं आणि रिसेट विंडो म्हणायचं. जेणेकरून रिसेट विंडो म्हटल्यानंतर हे फक्त पुन्हा सुरू होतं. हे कुणासाठी सांगतोय, ज्यांची सुरुवात असेल. कधीकधी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला हे आयकॉन असे दाखवत नाही, वेगळ्या प्रकार दाखवतं आणि तुम्हाला हा रिपोर्ट्स पण दिसत नाही. अशावेळी तुम्हाला रिसेट विंडो म्हणून पुन्हा एकदा रिस्टार्ट करावं लागतं किंवा हे क्लोज करा आणि पुन्हा एकदा नेटबीन्सला स्टार्ट करा. नेटबीन्सला स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला कदाचित ही विंडो दिसेल. नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच त्याचा पर्याय देईन. हे रिपोर्ट दिसल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल, इथे टायटल बार आहे, पेज हेडर आहे, कॉलम हेडर आहे, डिटेल सेक्शन आहे, कॉलम फुटर आहे, पेज फुटर आहे. जसे की आपण क्रिस्टल रिपोर्टमध्ये पाहतो तशाच प्रकारची एक स्क्रीन आहे, तुम्ही पाहू शकता. कंट्रोल दाबून याला झूम, कंट्रोल दाबून आणि माऊसचं मधलं बटन दाबून आपण फिरून कमी जास्त करू शकता. या टायटलमध्ये टायटल देऊ शकता. पेज हेडर, कॉलम हेडरमध्ये हेडिंग सेक्शन आहेत आणि डिटेल्समध्ये आपला डेटा जाणार आहे. हे दाखवल्यानंतर तुम्हाला याच्याबरोबरच इथे डाव्या साईडला रिपोर्ट इन्स्पेक्टर म्हणून विंडो असेल. याच्यामधून तुम्हाला इथे फील्ड्स घेता येतात, ज्या की तुम्हाला डिस्प्ले करायचं असतात. सध्या इथं कोणत्याही प्रकारच्या फील्ड्स नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो, डाव्या साईडला रिपोर्ट इन्स्पेक्टर नावाची स्क्रीन दिसते आय रिपोर्टवर आल्यानंतर, एस्पो रिपोर्टवर आल्यानंतर. ह्या फील्ड्समध्ये जा. इथे तुम्हाला कोणतीही फील्ड्स आता सध्या दिसणार नाही. का दिसणार नाही, कारण आपण सध्या इथे कोणत्याही प्रकारचं डेटाबेस सिलेक्ट केलेला नाही. सुरुवातीला इथे डेटाबेस सिलेक्ट करणं खूप गरजेचं राहतं, कारण आपण कोणत्या डेटाबेसवर काम करणार आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आपला डेटाबेस जो आहे तो DBEMP नावाचा डेटाबेस आहे. या DBEMPमध्ये आपण प्रोजेक्ट डेटाबेस टेबल स्टोअर केलेले आहेत आणि त्या टेबल म्हणून आपला डेटा इथे ॲड करायचा आहे. तर याची रिपोर्ट्स काढल्यानंतर पुन्हा दाखवतो. जर रिपोर्ट्स तर डबल क्लिक केलं तर ओपन झाला. या रिपोर्ट्समध्ये इथे रिपोर्ट डेटा सोर्स नावाचे एक आयकॉन आहे. हेल्पच्या खाली रिपोर्ट डेटा सोर्स इथे क्लिक करा. हे एकदाच करायचं असतं. सुरुवातीला DB स्टुडंटसाठी मी ऑलरेडी तयार करून ठेवले, आता एम्प्लॉयसाठी करतो आहे म्हणून मी नवीन घेतो आहे. इथे एकदा क्लिक करा. इथे ऑप्शन दिसतील बघा. आता माझ्याकडे जे एम्प्टी डेटा सोर्स आणि DB स्टुडंट नावाचे डेटा सोर्स अवेलेबल आहे. आता मी एम्प्लॉयसाठी करतो आहे. हा डेटा सोर्स एकदाच करायचा असतो. इथे न्यू बटनवर क्लिक करा.
न्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तो विचारतो डेटाबेस काय हवा आहे तुम्हाला, डेटाबेस JDBC कनेक्शन्स, नेटबीन्स डेटाबेस JDBC कनेक्शन, XML. तर यापैकी डेटाबेस JDBC कनेक्शनवर क्लिक करा आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर विचारतो की डेटा सोर्सचं नाव काय ठेवायचं. सध्या आपण DBEMP हेच नाव फॉलो करू. DBEMP नाव ठेवल्यानंतर तो इथं विचारतो JDBC ड्रायव्हर कोणते वापरायचे. आपण MySQL मध्ये काम करतोय म्हणून या बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला ऑप्शन्स येतील MySQL com. यापैकी MySQL com JDBC ड्रायव्हर हा ऑप्शन सिलेक्ट करा. हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला JDBC URL विचारेल. JDBC URL मध्ये JDBC MySQL लोकल होस्ट या दुसऱ्या JDBC URL टेक्स्ट बॉक्समध्ये दिसेल. तिथे आपला जो डेटा सोर्स आहे त्याचं नाव जे आहे ते DBEMP आहे. जे आपल्या डेटा सोर्सचं नाव आहे तेच आपल्या डेटाबेसचं सुद्धा नाव आहे, ते ठेवा आणि इथं कोलन करून 3306 हा पोर्ट नंबर आहे तो टाका. मी काय टाकले JDBC :MySQL लोकल होस्ट 3306 DBEMP हा माझ्या डेटाबेसचं नाव आहे, ते मी इथं टाकलेलं आहे. त्यानंतर युजरनेम कंपल्सरी रूट असतो, काही ठिकाणी वेगळा असेल पण माझ्या इथे तर रूट आहे. आणि माझा पासवर्ड जो आहे ओके, काही जणांच्या इथे पासवर्ड नसेल तर टेस्टवर थांबा, टेस्टवर क्लिक करा, ओकेवर क्लिक करा. तुम्हाला ऑप्शन दिसेल कनेक्शन टेस्ट सक्सेसफुल. जर हे सारखं नको असेल तर तो ओके पासवर्डवर जा, कनेक्शन इज सक्सेसफुल. तो पुन्हा तुम्हाला विचारलं नाही की पासवर्ड काय आहे. सेव्ह म्हणा. इथे पहा DBEMP नावाचा ऑप्शन आलेला आहे. काय केलं पुन्हा एकदा रिवाइज करतो. डेटा सोर्समध्ये गेलो, न्यूवर गेल्यानंतर डेटाबेस कनेक्शन म्हटल्यानंतर इथे नाव दिलं, MySQL सिलेक्ट केलं आणि इथे डेटाबेस नाव, रूटचं युजरनेम, पासवर्ड नाव टाकलं आणि सेव्ह म्हटलं. त्यानंतर DBEMP नावाचा इथे डेटा सोर्स आलेला आहे. हा डेटा सोर्स आल्यानंतर पुन्हा आपल्या या स्क्रीनवर या, इथे आपण रिपोर्ट्स तयार करणार आहे. या स्क्रीनवर डिटेल सेक्शन अत्यंत महत्त्वाचं सेक्शन आहे. बाकीचे हेडिंग सेक्शन्समध्ये तुम्ही फक्त हेडिंग टाकणार आहात. आता त्यानंतर आपण इथे जे आयकॉन दिसतंय प्लसच्या बाजूला प्रिव्ह्यूच्या शेजारी, इथून टेबल सिलेक्ट करू शकता. त्यासाठी इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट क्वेरी नावाची विंडो ओपन होईल. इथे बाय डिफॉल्ट SQL सिलेक्ट केलेलं असतं, तेच ठेवायचं कंटिन्यू. काही ठिकाणी जर इतर डेटाबेसेसबरोबर काम करत असाल तर तुम्ही इतर ऑप्शन सिलेक्ट करू शकता, पण सध्या मी SQLच म्हणेन. SQL म्हटल्यानंतर इथे क्वेरी डिझाईन नावाचा एक ऑप्शन आहे. क्वेरी डिझाईनमध्ये जा किंवा आपल्याला टेबलमधून डेटा हवा आहे तर साईडलाच कुठेतरी एक सेपरेट क्वेरी लिहून ठेवा. जसं की मी लिहितो सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. माझ्या टेबलचं नाव आहे EMP. जर असं करायचं नसेल तर या टेबलमधले कॉलम कोणकोणते आहेत ते पहा. EMP नंबर, EMP नेम आणि डिपार्टमेंट. EMP नंबर, EMP नेम आणि डिपार्टमेंट ती नावं इथे द्या. EMP नंबर, EMP नेम, डिपार्टमेंट. ही सिंपल क्वेरी लिहिली की कॉपी करून इथं पेस्ट करा आणि इथं प्रिव्ह्यू डेटा म्हणा. प्रिव्ह्यू डेटामध्ये तुम्हाला इथे डेटा आलेला दिसेल. असं करायचं नसेल तर तुम्हाला मी दुसरा पर्याय सांगतो. क्वेरी डिझाईनमध्ये जा. क्वेरी डिझाईनमध्ये गेला की इथं सिलेक्ट नावाचा ऑप्शन दिसेल. सिलेक्टवर डबल क्लिक करा. सिलेक्टवर डबल क्लिक केल्यानंतर EMPवर डबल क्लिक करा. तुम्हाला मी ऑलरेडी करून ठेवलेलं म्हणून तो ऑप्शन आला. इथे EMP कॉलम टेबलमधले कॉलम दिसतील. ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर हे कॉलम अशा प्रकारे दिसतील तुम्हाला. सर्वसाधारणपणे तुम्ही याला फॉलो करू शकता किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी सिंपल भाषेमध्ये सिलेक्ट EMP नंबर, EMP नेम, डिपार्टमेंट फ्रॉम EMP जेवढे आपले कॉलम नेम आहेत ते सगळेच कॉलम नेम इथे पेस्ट करा आणि त्यानंतर मग ओके म्हणा. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट इन्स्पेक्टरमध्ये फील्ड्सवर क्लिक केल्यानंतर मगाशी हे फील्ड्स नव्हते, आता हे फील्ड्स आलेले आहेत पहा. EMP नंबर, EMP नेम आणि डिपार्टमेंट हे जे फील्ड्स आलेले ते
ड्रॅग करून डिटेल्स सेक्शनमध्ये ड्रॉप करा. EMPने ड्रॅग करून ड्रॉप करा. हा मी प्रेस केलं माऊस सिलेक्ट बटन, ड्रॅग करत आणलं आणि इथे ड्रॉप केलं. हे असं एकाच वेळी किंवा एका वेळी किंवा कंट्रोल दाबून हे सर्व सिलेक्ट करा आणि एकाच वेळी ड्रॅग अँड ड्रॉप डिटेल्स सेक्शनवर क्लिक करा. अत्यंत महत्त्वाचं आहे की डिटेल्स सेक्शनमध्ये ते ड्रॉप होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्याची साईज कमी जास्त करू शकता हवी तशी. हे पहा मी साईज कमी जास्त करतोय. त्यानंतर डिटेल्स सेक्शनला कमी करा. इथे जो बँड आहे त्या बँडवर बाण येताच ड्रॅग करायचं जेणेकरून साईज कमी जास्त होईल. हे सिलेक्ट करून तुम्ही वर खाली करू शकता किंवा ॲरो कीच्या साहाय्याने सुद्धा ह्याची मुवमेंट करू शकता. सिलेक्ट करून ॲरो कीच्या साहाय्याने वर खाली तुम्ही त्यांना मूव्ह करू शकता. हेडिंग सेक्शनमध्ये जा, हवे तेवढे साईजमध्ये त्यांना कमी जास्त करून घ्या. हे वरचे लेबल आहेत जे हेडिंग सेक्शनमध्ये दिसतील तुम्हाला आणि खालील हा डेटा जो शो होणार आहे. हे झाल्यानंतर तुम्ही आणखीन एक काम करायला लागतं तुम्हाला. हे अंतर कमी जास्त हवं तेवढं करून घ्या. हा जो EMP नंबर नावाचा लेबल आहे त्याच्यावर डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला EMP नंबरचं जे टेक्स्ट आहे एम्प्लॉई नंबर असं जर ठेवायचं असेल तर ठेवू शकता. इथे डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर एम्प्लॉई नेम म्हणजे आपण चेंज करू शकतो आपल्याला हवे तसं. डिपार्टमेंट अशा प्रकारे मी चेंजेस करून घेतले. तुम्ही याचा प्रिव्ह्यू पाहू शकता. याचा अर्थ आपला रिपोर्ट तयार झालेला आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला जर यात आकर्षकपणा आणायचं असेल तर इथून रेक्टँगल लाईन्स असे अनेक पॅलेटमध्ये ऑप्शन आहेत. ते तुम्ही घेऊन त्याला डिझाईन करू शकता. मी ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. हा रेक्टँगल ठेवल्यानंतर तो फ्रंट साईडला येतो जेणेकरून बाकीचे कंट्रोल हाईड होतात. हा ड्रॉ करून घ्या हवा तेवढ्या साईडचा. नंतर राईट क्लिक करा आणि सेंड टू बॅक म्हणा. बॅक म्हटल्यानंतर तो मागे जाईल. पुन्हा एक रेक्टँगल ड्रॉ करा हेडिंग सेक्शनमध्ये. हा ड्रॉ केला हवा तसा. राईट क्लिक करा आणि सेंड टू बॅक बोला. बॅक बोलल्यानंतर तो मागे जाईल. या लेबलचा फॉन्ट जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. मी ते वाढवून घेतो. सर्व एकदम सिलेक्ट केलं. फॉन्ट नावाचा ऑप्शन इथे सर्च करा. नसेल तर सिंगल सिलेक्ट करा आणि फॉन्टवर सर्च करा. साईज 15. साईज 15. बोल्ड करायचं असेल ते सुद्धा बोल्ड करू शकता. याचबरोबर इथे सिलेक्ट करा. सर्व मी एकदम सिलेक्ट करतो. तुम्ही सिंगल सुद्धा सिलेक्ट करू शकता आणि इथून सुद्धा साईज वाढवू शकता. हा साईज वाढलेली आहे. जर यामध्ये मला लाईन्स हव्या असतील तर हा लाईन कंट्रोल आहे. थोडंसं याचं प्रॅक्टिस होणं खूप गरजेचं आहे आपल्याला. लाईन्स इथं ड्रॅग अँड ड्रॉप करा. सध्या ही लाईन तुम्हाला हॉरिझॉन्टल दिसेल. इथं कधी सिलेक्शनला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला रिपोर्ट व्ह्यूवरमध्ये सुद्धा जाऊन डिटेल सेक्शनमध्ये ही आपल्या लाईन सिलेक्ट करता येते आणि पुन्हा त्याची मुवमेंट चेंज करता येते ड्रॅग अँड ड्रॉप करून. त्याचे जर क्वेश्चन्स हवे असतील तुम्हाला तर तुम्ही कमी जास्त करू शकता हवे तशा. ही आपली एक लाईन ड्रॉ झालेली आहे. आता आपला रिपोर्ट अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. आता आपण रिपोर्ट तयार केलेला आहे. हा रिपोर्ट्स मला माझ्या या फॉर्ममध्ये दाखवायचा आहे. सध्या मी काय केलं, रिपोर्ट तयार करून घेतला. रिपोर्ट कसा केला, प्रोजेक्टमध्ये गेलो, राईट क्लिक केलं, ॲड म्हणालो, एम्प्टी रिपोर्ट किंवा अदरमध्ये जाऊन रिपोर्ट सेक्शनमधून एम्प्टी रिपोर्ट घ्या. रिपोर्ट्स घेतल्यावर तुम्हाला ह्या प्रकारची विंडो येईल. आता बघा 2 फाईल तयार झाले, JXML आणि जास्पर.
आपल्याला JXML वर काम करायचं असतं. या 2 फाईल अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे झाल्यानंतर आता हा रिपोर्ट आपल्याला दाखवायचा आहे आपल्या रिपोर्ट शोमध्ये. रिपोर्ट शोमध्ये या मेनूमध्ये राईट क्लिक करून इव्हेंट्समध्ये जा, ॲक्शनमध्ये जा, ॲक्शन परफॉर्मवर क्लिक करा किंवा डबल क्लिक केल्याने सुद्धा तो मेनू ओपन होऊ शकतो. सध्या याचं जे नाव होतं ते मी ॲज इट इज ठेवलेलं आहे. तुम्ही नाव चेंज करू शकता. त्याचं नाव होतं जे मेनू आयटम 2 ॲक्शन परफॉर्म. या सोर्स कोडमध्ये ॲक्शन इव्हेंटमध्ये तुम्हाला एक ठराविक कोड मी कॉपी करून देतो. तो कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कॉपी करून दिलेला असेल तो कॉपी करून फक्त इथं पेस्ट करा. जसं की माझ्या तो अवेलेबल आहे ट्राय कॅच मध्ये हा कॉपी पेस्ट करा. आता हे केल्यानंतर सर्वसाधारणपणे तुम्हाला काही एरर येण्याची शक्यता आहे, कारण ह्यासाठी लागणाऱ्या ज्या सपोर्टेड फाईल आहेत त्या तुमच्याकडे नाही आहेत. तर त्या कोणत्या आहेत तुम्ही त्या इथून इन्सर्ट करू शकता. सध्या इथं कोणत्याही प्रकारची सपोर्टेड फाईल नाही आहे, पॅकेज नाही आहे. हे पॅकेज तुम्ही कनेक्शन ऑब्जेक्ट जो आहे कनेक्शन इंटरफेस ही SQL पॅकेजमधले आहे. इथे जा, क्लिक करा. इथे तुम्हाला सांगेल ॲड इनपुट फॉर जावा SQL कनेक्शनवर क्लिक करा. पुन्हा इथेच SQL ड्रायव्हर मॅनेजर की जेणेकरून तुम्हाला पुन्हा वरती गेल्यावर तुम्हाला दिसेल हे 2 फाईल इम्पोर्ट झालेल्या आहेत ऑटोमॅटिक. तशीच तुम्ही इतर फाईलसाठी करू शकता. पण तत्पूर्वी तुमच्याकडे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लायब्ररीमध्ये ह्या प्लगइन्स किंवा युटिलिटी फाईल्स ॲड करणं गरजेचं आहे. या रेड बटनवर क्लिक करायचं आणि क्लिक करायचं ॲडवर. हे केल्यानं तुम्हाला सर्वसाधारणपणे वरती हा इम्पोर्ट सेक्शन्स ऑटोमॅटिक भरलेला दिसेल, ज्यामध्ये SQL ड्रायव्हर मॅनेजर जे ऑप्शन ॲज पर रिपोर्ट्ससाठी लागणारे जे सपोर्टेड पॅकेजेस आहेत ते इन्सर्ट झालेले दिसतील. आता ह्या कोडकडे जाऊ आपण. ह्या कोडमध्ये काय आहे समजून घेऊया. या कोडमध्ये सर्वसाधारणपणे मी सुरुवातीला ट्राय कॅचमध्ये com.mysql.jdbc ड्रायव्हर लोड केलेले आहेत, जे की मला MySQL डेटाबेस हँडल करण्यासाठी मदतशीर ठरतील. त्यानंतर कनेक्शनचा एक ऑब्जेक्ट तयार केला. त्या कनेक्शनच्या ऑब्जेक्टमध्ये मी JDBC MySQL लोकल होस्ट 3306 DB STD. आता माझा जो आहे तो DB EMP आहे, मी याचं नाव चेंज करतो. JDBC MySQL लोकल होस्ट 3306 DB EMP रूट आणि ओके. त्यानंतर स्ट्रिंग पाथ. आता हा जो पाथ आहे तो C यूजर ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्युमेंट्स नेटबिन्स प्रोजेक्ट DB टेस्ट SRC DB टेस्ट आणि रिपोर्ट STDचा आहे. ॲक्च्युली मी मगाशी सुद्धा थोडंसं प्रॅक्टिसमध्ये हा रिपोर्ट तयार करून घेतलेला. आत्ता जो आपला आहे तो ॲक्च्युली त्या प्रोजेक्टचं नाव रिपोर्टचं नाव RPT रिपोर्ट. तर त्या ठिकाणी मी राईट क्लिक करतो. जर तुम्हाला पाथ कॉपी करताना पाथ टाईप करायला अवघड जात असेल तर राईट क्लिक करा. प्रॉपर्टीजमध्ये जा. प्रॉपर्टीजमध्ये ऑल फाईल्स म्हणून ऑप्शन असेल, त्या ऑल फाईलच्या 3 डॉट्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ऑल फाईल्स म्हणून आणखीन एक विंडो येईल. तिथं जाऊन सिलेक्ट करा आणि Ctrl+C हे बटन प्रेस करा. Ctrl+C बटन प्रेस केल्यानंतर क्लोज करा आणि ही विंडो क्लोज करा. क्लोज केल्यानंतर जेवढा सेक्शन 5चा आहे जो दिलेला आहे स्ट्रिंगचा ते तो सिलेक्ट करा आणि ते Ctrl+V बोला. आता आपला जो ॲक्च्युअल पाथ आहे C युजर्समध्ये ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये डॉक्युमेंट्समध्ये नेटबिन्स प्रोजेक्ट म्हणजे आपला रिपोर्ट जिथे आपण सेव्ह केलेलं त्याचा ॲक्च्युअल पाथ येतो आहे. सोर्समध्ये EMP ॲप या प्रोजेक्टमध्ये RPT रिपोर्ट नावाची जी फाईल आहे ती इथे पाथ ह्यामध्ये स्टोअर कर. त्यानंतर जॅस्पर रिपोर्ट JR नावाचा ऑब्जेक्ट तयार करा. जॅस्पर रिपोर्ट्समधून आपण रिपोर्ट शो करणार आहे. JR इज इक्वल टू जॅस्पर कंपाईल मॅनेजर डॉट कंपाईल रिपोर्ट पाथ. हा जो पाथ आहे तो JRला असाइन करा. नंतर जॅस्पर प्रिंट म्हणून जो ऑप्शन असतो त्याचा ऑब्जेक्ट तयार करून जॅस्पर फाईल मॅनेजर फिल रिपोर्ट फिल कर. त्यामध्ये JR म्हणजे जो आपण ऑब्जेक्ट तयार केलेला आहे जॅस्पर रिपोर्टचा तो इथे नल ठेवा आणि नंतर इथं कनेक्शनचा जो ऑब्जेक्ट आपण तयार केलेला आहे तो ऑब्जेक्ट पुटअप करा. ह्या 3 गोष्टी करून घ्या आणि नंतर जॅस्पर व्ह्यूवर नावाच्या ऑप्शनमध्ये व्ह्यू रिपोर्ट बोला. त्या जो आपण JPEGचा ऑब्जेक्ट तयार केला आहे जॅस्पर प्रिंटचा तो
ते टाका आणि ते फॉल्स त्यासाठी जेणेकरून तो रिपोर्ट क्लोज केल्यानंतर मागची जी विंडो आहे ती क्लोज होऊ नये यासाठी. एवढ्या बेसिक गोष्टी केल्यानंतर तुमचा रिपोर्ट्स एकदम ओके झालेला आहे की जेणेकरून तो शो होईल. आता इथे राईट क्लिक करा, रन फाईलमध्ये जा, रिपोर्ट्समध्ये जा, एम्प्लॉई रिपोर्टवर क्लिक करा. ते पहा आपला रिपोर्ट आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही रिपोर्ट्स तयार करू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारे रिपोर्ट्स करण्यामध्ये समस्या वाटत असेल तर तुम्ही मला माझ्या फेसबुक पेजवर कधीही प्रश्न विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे माझ्या FBच्या पेजवर एक्सपर्ट अमर किंवा एक्सपर्ट मल्टी सोल्युशन या पेजवर किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करेन. आणि आमच्या ऑनलाईन क्लाससाठी जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. पुन्हा एकदा रिवाइज करतो आपण काय काय केलं. सुरुवातीला आपण क्रिएट टेबल तयार केला MySQLमध्ये जाऊन, नंतर प्लगइन घेतल्या, त्या इन्सर्ट केल्या, GUI फॉर्म तयार करून घेतला. हे तुम्ही ऑलरेडी करून ठेवा असेल सुरुवातीला. एसपर रिपोर्ट्स डिझाईन करून घेतला. आणि हा जो कोड आहे हा मी कमेंट बॉक्समध्ये हा कोड कॉपी पेस्ट करून ठेवेनच, तुम्ही तिथून घेऊ शकता. इथे फक्त ही जी फाईल आहे ती बदलायची असते आणि इथे डेटाबेसचं नाव चेंज करायचं असतं. एवढ्या बेसिक गोष्टी केल्यात तुमचा रिपोर्ट तुम्ही आरामशीरपणे करू शकता. थँक्यू. माझं जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा माझा चॅनल, जेणेकरून मी माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओला तुम्ही पाहू शकता. थँक्यू टू ऑल ऑफ यू.